चला काल राहिलेली रेसिपी म्हणलं आज करून घेते. कालची रेसिपी काय तर हेच आपलं मंचुरियन बनवायचं होतं. म्हटलं पटकन जरा स्वयंपाकाला लागते, म्हणजे मंचुरियन जर बनवलं की बाकीचा स्वयंपाक बी करता येतो. पण गोबी किसायचा मला एवढा कंटाळा येतो ना, पण किसल्याशिवाय बी पर्याय नाही. हे काम तर मलाच करावं लागणार आहे. म्हणून म्हटलं चला निवांत हॉलमध्ये या सगळ्या गोष्टी घेते आणि टीव्ही बघता बघता खिसून घेते. गोबी गाजर या दोन्ही गोष्टी खिसून हे सगळं खिसून घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं त्याच्यातलं पाणी काढलं. त्यानंतर त्याच्यात 6 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे मैदा, थोडीसं आलं लसणाची पेस्ट, शेजवान चटणी आणि चवीनुसार परत मीठ टाकून मस्त त्याचा असा गोळा बनवून घेतला होता. त्यानंतर त्याचे मस्त छोटे छोटे बॉल बनवून घेतले. आता मंचुरियन मी काय असं सहज नाही बनवत आहेत. माझ्या समर्थाला खूप आवडतं मंचुरियन. आम्ही 1-2 वेळेस गाडीवरून आणलं होतं. मग त्याचं सारखं बाहेर गेलं की चालतं, पप्पा मंचुरियन घ्या ना. म्हटलं चल मी तुला घरीच बनवून देते. एकदा मी लॉकडाऊनमध्ये ट्राय केलं होतं. त्याच्यानंतर काही मी कधी बनवलंच नाही, कारण की इथं भेटतं रेडीमेड, तर काही बनवायची गरजच पडत नाही. पण म्हटलं समर्थ सारखा सारखा मागतोय आणि त्याच्यात काय म्हणतात अजिनोमोटो असतं, त्याच्यामुळे म्हटलं चला मी घरीच बनवून माझ्या पिल्ल्याला देते. तसे तर एकदा तळता तळता त्याचं खाणं चालू होतं. त्यानंतर म्हटलं चला थोडंसं ग्रेव्ही टाईप बनवते, कारण की श्रद्धाला असं आवडतं. आता म्हणलं बनवलंच आहे तर प्रॉपरच बनवते. तसं तर पोरांचं तसं ठेवलं असतं तरी खाल्लं असतं. मस्त ग्रेव्ही बनवली. सगळे मंचुरियन बॉल्स त्याच्यात टाकून चांगला गॅस फुल केला आणि त्याच्यात मस्त असे फ्राय करून घेतले. मंचुरियन माझे दिसायला तर छानच दिसत होते, पण खायला बी एकदम टेस्टी होते. पहिले तर मी श्रद्धाला दिले. श्रद्धा म्हणते मम्मा खूप छान झाले. तसं बी तर पोरांना अशा गोष्टी खायलाच आवडतात. म्हटलं चला याला बी देऊ. तर म्हणत होतं मम्मा मला असे नाही पाहिजे, मला कोरडेच पाहिजे. त्याला आम्ही दरवेळेस कोरडेच देत असतो, पण मी हे करून ठेवलं ना, आता त्याची रडारड चालू होती. म्हटलं तुला नेक्स्ट टाइम बनवून देईन. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.